नमस्कार. इनेक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. ज्या पद्धतीने मी माहिती दिली होती की 5 ऑगस्टला निकाल आणि ई सर्टिफिकेट एकाच वेळेस आपल्याला उपलब्ध करून दिले जातील, त्या पद्धतीने आता निकाल जाहीर झालेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ई सर्टिफिकेट कशा पद्धतीने डाउनलोड करता येऊ शकतात ते बघूया. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी तुम्हाला फर्स्ट कमेंटमध्येच दिलेली आहे. त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होईल. यामध्ये हा जो रेड बॉक्स आहे याच्यामध्ये इम्पॉर्टंट लिंक्स असं लिहिलेलं आहे. त्यामध्ये पहिलाच ऑप्शन ई सर्टिफिकेट्सचा आहे. त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये सिलेक्टचं ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आपली एक्झाम डेट जे 7 एप्रिल 2024 आहे ती एक्झाम डेट सिलेक्ट करायची आहे. ती एक्झाम डेट सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला सीट नंबर, आपला नाव, बर्थ डेट ह्या डिटेल व्यवस्थित एंटर करायचे आहेत. त्याच्यानंतर इथे आपल्याला जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा इथे आपल्याला एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर करून सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं पद्धतीचे एक नोटिफिकेशन दिसेल. आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर सेट विभागाकडून एक OTP येईल. तो OTP आपल्याला इथे एंटर करायचा आहे. परंतु सध्या जस्ट निकाल जाहीर झालेला आहे. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सर्टिफिकेट डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामुळे कधीकधी OTP यायला उशीर वगैरे होऊ शकतो. तर जर तसं असेल तर आपण 1-2 तासांनंतर किंवा थोड्या वेळानंतर ट्राय करू शकता. जर आपल्याला OTP रिसीव झाला तर इथे इंटर OTPमध्ये जो स्पेस आहे तिथे OTP एंटर केल्यानंतर डाउनलोड ई सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपलं ई सर्टिफिकेट आपल्याकडे डाउनलोड होऊन जाईल. इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.